श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 17वा अध्यायाचे मराठी गद्य अनुवाद रूपांतरण प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा यांनी मागील अध्यायात कथन केल्याप्रमाणे आपण पाहिले की श्री स्वामी सूत हे मुंबईस आले व त्यांनी मुंबईमध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाची स्थापना केली व ते त्यानंतर त्यांच्या भक्तीत एवढे रत झाले की त्यांना आपली पत्नी, आई व इतर आपल्या सर्वांच्या नातेवाईकांची आस आपल्या मनातून काढून टाकली. आपला सुसंस्कार संपन्न संसाराचा त्याग केला व स्वतःला 24 तास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत झोकून टाकले. आपल्या अंगी असलेल्या अनेक विषयावृत्तीवर त्यांनी विजय मिळविला. आता त्यांच्या मनात कसलीही भीती राहिली नव्हती. त्यांच्या मनात आपल्याविषयी कोणतंही आत्मसुख बाकी नव्हतं. त्यांनी आता आपल्या मनात असलेली सर्व प्रकारची भीती आपल्या डोक्यातून काढून टाकली व ते आनंदित राहू लागले. श्री हरिभाऊ आता गोसाई संन्यासी बनले होते व त्यामुळे ते सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भजन, कीर्तन व नामस्मरणात दंग राहत. त्यांच्या या संन्यासी वेशाने तेथील लोक श्री स्वामी सुतांची खिल्ली उडवीत असत, पण त्यांनी त्या लोकांकडे कधीच लक्ष दिलं नाही. आपला मुलगा हरिभाऊ हा संन्यासी झाला ही वार्ता जेव्हा त्यांच्या आईकडे, काकूबाईकडे पोहोचली तेव्हा त्या मनाने खूपच खिन्न व दुःखी झाल्यात. त्यांना पुत्रशोक झाला होता. आपल्या मुलाचं हे कृत्य तिला अजिबात भावलं नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित मुंबईला जाण्याची तयारी केली. आपल्या मुलाला गोसाव्याच्या रूपात पाहून त्यांनी खूप आक्रोश केला. जमिनीवर लोळल्या व खूप रडल्या. आपल्या मातेचा शोक पाहून श्री स्वामी सूत यांनी स्वतःला सावरून घेतले व काकूबाईस आपल्या प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला. ते आपल्या आईस म्हणाले की, आई, मी जरी तुझ्या पोटी जन्म घेतला असला तरी ही एक ईश्वराचीच लीला आहे व माझा मोक्ष त्यांच्याच चरणी आहे. त्याचवेळी त्याने काकूबाई हिला अनेक सत्संगाचे धडे देऊन समजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाचे हे एकाएकी परिवर्तन कसे झाले हे जाणून घेण्यासाठी तिने देव मामलेदार श्री यशवंतराव भोसेकर यांची भेट घेतली. त्या काळी ते एक थोर संत म्हणून त्यांची ओळख होती. काकूबाई हिने श्री देव मामलेदार यांच्याकडे जेव्हा स्वतःच्या मुलाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की तुझ्या मुलाला पिशाच्च वृत्ती झालेली आहे, त्यामुळे तुझ्या मुलाला बरे करण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे देव मामलेदार यांचं उत्तर ऐकून ती पुन्हा दुखी होते व सरळ अक्कलकोटला जाण्याची तयारी करते. ती स्वामी महाराजांना आपल्या मुलाला ह्या प्रसंगातून बाहेर काढण्याची स्वामी महाराजांना विनंती करते, पण श्री स्वामी महाराज तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी सुतांची ही बातमी ऐकून स्वामी समर्थांचे भक्त स्वामी सूत यांना भेटायला येतात. श्री स्वामी सुतांचा हा मठ मुंबईतील कामाठीपुरा या भागात आहे. स्वामी सुतांनी तेथे जाऊन मुंबईमधील अनेक हिंदू व पारशी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांची महती समजावून सांगितली. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांची दिवसेंदिवस खूप गर्दी वाढत असल्यामुळे कामाठीपुरा मुंबईमधील मठ मुंबई येथील भक्तांसाठी अपुरा पडत होता. ही बाब तेथील एक स्वामी भक्त ताई हिच्या लक्षात आली. तेव्हा तिने स्वामी सुतांना आपली स्वतःची जागा देण्याचं जाहीर केलं व ठरल्याप्रमाणे ती जागा श्री स्वामी मठासाठी अर्पण केली. त्यामुळे त्या भक्तताईंची मुंबई येथील कांदेवाडीमध्ये असलेले जागेत स्वामी मठाची स्थापना करण्यात आली. स्वामी सुताची श्री स्वामी महाराज यांच्या प्रती असलेली भक्ती पाहून इतर सेवेकरी यांची ईर्ष्या करीत व त्यांचा अपमान सुद्धा करीत. त्यांची तारा नावाची पत्नी सुद्धा ते संन्यासी झाले असल्याने त्यांना वाटेल ते बोलून त्यांची निंदा करीत होती व त्यांना त्रास पण द्यायची. पण स्वामी सुतांनी याबाबत कधी वाईट वाटून घेतले नाही व कोणाचा द्वेष पण केला नाही. श्री स्वामी सुतांनी मुंबईत कांदेवाडी येथील मठात सर्वप्रथम शके 1793 मध्ये फाल्गुन त्रयोदशी श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी केली व त्यानंतर नियमितपणे दरवर्षी तेथे महाराजांची जयंती साजरी होऊ लागली. दरम्यान त्याच काळात
नाना जोशी नगरकर नावाचे एक प्रसिद्ध ज्योतिषी यांनी श्री स्वामी सुतांची कीर्ती ऐकून मुंबईस आले असताना त्यांनी श्री स्वामी समर्थांची पत्रिका बनवून दिलेली होती व ती पत्रिका स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले. स्वामींची अद्वितीय लीला पाहून श्री जोशी सुद्धा श्री स्वामी महाराजांच्या भक्तीत समरस झालेत. अशा प्रकारचे अनेक भक्त स्वामी सुतांमुळे महाराजांच्या भक्तीत लीन होऊन गेलेत. श्री स्वामी महाराज जेव्हा आपली पत्रिका बघतात तेव्हा ती पत्रिका बघून त्यांना आनंद होतो व त्यातच ते जोशींना म्हणतात की आता नगारा वाजवा बरं. महाराजांना झालेल्या आनंदाने श्री जोशींना सुद्धा खूप बरे वाटले. श्री जोशी यांनी श्री स्वामी समर्थांच्या पत्रिकेत असे नमूद केले होते की श्री स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम पंजाबमधील छेली गावात प्रकट झाले. यातील ही घटना श्री स्वामी समर्थांच्या चरित्राला अनुकूल वाटत असल्यामुळे हाच दिवस श्री स्वामी समर्थ महाराज यांची जयंती करण्यास योग्य आहे असे श्री स्वामी सूत म्हणतात. एकदा असे झाले की श्री स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात मुक्कामी असताना श्री स्वामी सूत महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात. त्यावेळी राजवाड्यात फक्त गुरुवारीच पुरुषांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची मुभा होती. आता मात्र जेव्हा श्री स्वामी सूत महाराजांच्या भेटीसाठी गेले तेव्हा त्यांना पण महाराजांची भेट घेण्यासाठी मनाई केली असावी. त्यामुळे स्वामी सूत यांना वाईट वाटले व त्यामुळे जोपर्यंत मला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होणार नाही व तोपर्यंत मी अन्न पाण्याला तोंड सुद्धा लावणार नाही अशा प्रकारे श्री स्वामी सूत 3 दिवस अन्न पाण्यावाचून राहतात. तरी सुद्धा श्री स्वामी सूत महाराजांच्या दर्शनाविना राहू शकत नाही म्हणून ते राजवाड्यासमोर येतात व आपल्या प्रेमळ वाणीने महाराजांचं करुण रागाने भरलेलं भजन करतात. ते भजन ऐकून राणी खूप भावविव्हळ होते व शिपायांना सांगते की श्री स्वामी सुतांना त्वरित राजवाड्यात सन्मानाने बोलावून आणा व यानंतर त्यांना राजवाड्यात येण्यासाठी मनाई करू नका. श्री स्वामी सूत लागलीच धावत जाऊन श्रीच्या चरणांना पकडतात व त्यानंतर त्यांना खूप रडावयास येते. ते स्वामींचे चरण पकडून ते खूप रडतात व त्या प्रेमाश्रूंनी स्वामींच्या चरणाचा जणू काही अभिषेक होतो. त्यांना पाहून श्री स्वामी महाराजांना पण आनंद होतो. एक दिवस स्वामी सूत स्वामी भजनात इतके दंग होऊन गेले की त्यांनी श्री स्वामी सुतांच्या खडवा काढल्या व त्या आपल्या पायात घेऊन खूप नाचू लागले. स्वामी महाराजांच्या पादुका स्वामी सुतांनी आपल्या पायात घातल्याच कशा ही गोष्ट इतर सेवेकरांच्या मनात खूप खुपली व त्यांचा द्वेष वाढला व त्यांनी स्वामी महाराजांना श्री स्वामी सुतांबद्दल तक्रार केली व महाराजांना सांगितले की स्वामी सूत आता स्वतःला तुमच्यासारखे समजत आहे व त्यामुळे तुमच्या पादुका आपल्या पायात घातल्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे जे प्रेम स्वामी सुतांवर होते ते प्रेम इतर कोणत्याही सेवेकऱ्यावर नव्हते. पण इतर सेवेकऱ्याचे मन राखण्यासाठी त्या पादुका महाराजांनी स्वामी सुताला काढण्यासाठी सांगितले. पण या गोष्टीचा स्वामी सुतांच्या मनावर खूप परिणाम झाला. इतर सेवेकरांचे म्हणणे श्री स्वामी समर्थ महाराजांनी ऐकून घेतले व आपल्या पायातील पादुका महाराजांनी कडून घेतल्यामुळे ते दुःखित अंतकरणाने त्वरित मुंबईला जाण्याची तयारी करतात. स्वामी समर्थ महाराज त्यांना अडविण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते महाराजांचे म्हणणे ऐकत नसतात व ते मुंबईला आपल्या मठात परत येतात. त्यांना ते दुःख अनावर होऊन जाते व त्यातच ते एका गंभीर आजाराला बळी पडतात व त्यातच त्यांचं निधन होतं. स्वामी सुताच्या निधनाचे वृत्त महाराजांच्या जेव्हा कानी पडते तेव्हा ते खूप दुःखी होतात. त्या दिवशी ते स्नान करत नाहीत व आपल्या डोक्याला व शरीराच्या इतर अंगाला गंध पण लावत नाहीत. ते कोणाशी बोलत पण नाहीत. ते जमिनीवर लोळतात व हुंदके पण घेतात. नंतर तेथे मुंबईवरून जेव्हा कोणाच्या मार्फत पता चलतो तेव्हा की स्वामी सुतांचे मुंबईमध्ये निधन झाले आहे त्यावेळी पूर्ण अक्कलकोट नगरी शोककळा पसरली. आपल्या पुत्राच्या निधनाचे वृत्त ऐकून काकूबाई मुंबईस पोहोचतात व त्यानंतर मग त्या अक्कलकोटास येतात व स्वामींना पुत्रशोक करून प्रश्न विचारतात की सूत तुमचा पुत्र होता मग त्याला असे अकाली निधन का बरे आले? जर तुम्हीच त्याला वाचवू शकला नाहीत तर इतर आपल्या भक्तांचे तुम्ही कसे तारण करणार? तेव्हा श्री स्वामी म्हणतात आम्ही त्याला परत येण्याची खूप विनंती केली पण त्यानेच आमच्या आज्ञेचे उल्लंघन केलं व काळाने ही संधी साधून त्याला माझ्यापासून हिरावून घेतलं. स्वामी सूत किती श्रेष्ठ होता हे सांगून श्री स्वामी काकूबाईंचे सांत्वन करतात
पुढे स्वामीसुतांची मुंबईची गादी रिक्त झाली तेव्हा आता त्या गादीचा अधिकारी कोण असेल असे प्रश्न सेवेकरी श्री स्वामींना करू लागले. अशा प्रकारे ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा यांनी स्वामीसुतांच्या जीवनचरित्राचे वृत्त या अध्यायात विशद केले आहे. हा अध्याय ग्रंथातील सर्व अध्यायांपैकी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा अध्याय असल्याचे ग्रंथरचयिते श्री विष्णुबुवा देतात. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 17वा अध्याय हा आता येथेच सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.